पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। ज्ञानेश्वरी अध्याय 9 14व्या श्लोकातील 206 ओव्या झाल्या होत्या। चालू विषय असा आहे की संत महात्मे भक्ती किंवा अनेक त्याचे प्रकार करत असतात, त्यातलं कीर्तन भक्ती हे चाललेला विषय आहे। सततन कीर्तयंतो माम, सतत कीर्तन त्यांचं चाललेलं आहे। त्याच्यात नामस्मरण, भगवंताचं लीला, संतांचं चरित्र हे सगळं आहे। आणि त्यांच्या मुखातून जे नाम बाहेर पडलं ते नाम त्यांच्या ठिकाणी सतत आहे। वास्तविक नाम मुखाशी यायला कितीतरी असतं। इथं तर दाखवलं की जे जन्मसहस्त्र ओळखिजे एक वेळ मुखाशी यावया। म्हणजे इतकं नाम जरी असलं सोपं तरी तो अधिकारी आहे का याच ठिकाणी नाम स्थिर होत। नुसतं नाम घेतलं म्हणजे त्या नामाचा परिणाम झाला असं नाही, तर नामाचा परिणाम होण्याकरता अधिकारी असावं लागतं। आता पुढं चालू विषयात सांगतात, तो मी वैकुंठी नसे, वेळ एक भानुबिंबीही न दिसे, वरी योगियांची मानसे उमरडोनी जाय। आता दाखवलं भगवंतानी की जिथं माझा नामघोष असतो, जिथं नाम चाललेलं असतं, अशा वेळेस मी वैकुंठात थांबत नाही। मग कुठं थांबतो तर जिथं जिथं काय आहे नामघोष आहे। त्याने दाखवलं माझं असण्याचं ठिकाण किंवा शोधणारे कुठं शोधतील, एक तर वैकुंठात, दुसरं कुठं तर सूर्यलोकाच्या ठिकाणी, तिसरं कुठं तर योगियांच्या मनाच्या मध्ये। कुठंच इथं थांबत नाही। मग मी कुठं असतो तर परितयापाशी पांडवा, मी हरपला गिवसावा, जेथ नामघोष बरवा करीती जे माझे। तर जिथं माझा नामघोष चाललेला असतो त्या ठिकाणी मी तुम्हाला सापडेल। म्हणजे मग तयापाशी पांडवा कुठं सापडेल, जिथं नामाचा सतत घोष चाललेला आहे। माझं नामाशिवाय माझ्या लीला सांगितल्या जातील, संतांचं महत्त्व सांगितलं जाईल, अशा ठिकाणी मी आहे। म्हणजे मी कुठं गेलो, मी हरवलो का काय असं नाही, तर मी सापडायची जागा काय आहे तीच आहे। म्हणून ते मला तिथं जाऊन शोधा। कैसे माझ्या गुणी धाले, देश काळा ते विसरले, कीर्तन सुखे झाले आपण पाची। आता त्यांच्या ठिकाणी काय आहे की सगळं काही माझं स्वरूप त्यांच्या अंतःकरणात असल्यामुळं कुठं आहे आपण, किती वेळ झाला, ह्या दोन्ही गोष्टी आहेत। देश म्हणजे स्थळ आणि काळ म्हणजे मोजमाप, किती वेळ आपण इथं बसलो, हे दोन्ही विसरलं जातं। काय करतात तर कीर्तन सुखे झाले आपण पाची। तर कीर्तन करत असताना कीर्तनाचं जे सुख आहे त्या सुखामध्ये ते रममाण झालेले आहेत। कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड घाती। आता एक गोष्ट अशी की काही शंका असतात आपल्याला की कोणतं नाम घ्यायचं, कोणतं नाम घेतलं तरच आपण त्याच्याशी एकरूप होऊ। तर सांगितलं असं काही नाही। मग कृष्ण विष्णू हरी गोविंद अशी जी काही माझी नामं आहेत ह्यातलं कुठलंही एक घ्या, तुम्हाला जे काय आहे घ्यायला बरं वाटतं, गोड लागतं। सगळीच नामं तशी गोड आहेत, पण त्यातली त्यात तुम्हाला वाटतं असं कुठलंही घ्या। अनेक नाव आहेत, त्यापैकी नमुने तुम्हाला सांगितले। या नामाचे निखिल प्रबंध, हे सामान्य नाहीत, प्रत्येक नामाच्या ठिकाणी उपपत्ती। हे नाम का या भगवंताला आलं
त्या नामाचा काय कुठं झालेली आहे एखादी कथा, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं तिथं काय होतं तर त्या नामाच्याबद्दल लिहायचं झालं तर मोठा निबंध होतो, त्याला प्रबंध म्हणायचं. अजून तो कसा तर निखल, म्हणजे त्याच्या ठिकाणी दुसरं काही त्याला जोडावं असं नाही, तोच वर्णनाचा एक भाग आहे आणि त्याचंच वर्णन त्या नामाचं तिथं होतं. शिवाय काय, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. आणि मग नुसतं नाम नाही तर जे काही अध्यात्माचं वर्णन आहे त्यामध्ये आत्मा कसा आहे, तो या देहात कसा आला, या देहाच्या ठिकाणी आत्म्याचं जे काही स्वरूप आहे ते कसं सापडल, या सगळ्या गोष्टीचा विचार करणं म्हणजे चर्चा करणं. मुळात हीच गोष्ट आहे की देह, जीव आणि आत्मा या तीन गोष्टी अभ्यासायच्या असतात. देह कसा आहे, देहाचं स्वरूप काय आहे, देह किती क्षण टिकतो, किती क्षणात बदलतो, हे सगळं देहाबद्दलचा विचार करताना आहे. आणि दुसरी गोष्ट जीव म्हणजे काय, जीव कसा निर्माण झाला, जीव कोणासाठी आता आहे आणि मुळात जीवाचं स्वरूप काय, हे सगळं जीवाबद्दलचं बोलणं होतं. आणि मग आत्मा कसा आहे, आत्मा इथं असून त्याचा आणि देहाचा संबंध आहे का, आणि नसेल तर ते देहासाठी काही करत नसेल तर मग काय करतो, काय आहे, अशी सगळी चर्चा तिथं होते. आता जसं आत्म्याबद्दल चर्चा करत असताना जीवाचंही स्पष्टीकरण झालं, देहाचंही स्पष्टीकरण झालं, तर ते आत्मचर्चाच आहे. कारण आत्मा हा शुद्ध पवित्र कसा आहे हे सांगण्याकरता देह सांगावाच लागतो की ज्याचं अपवित्रपण आहे, आणि जीव कसा आहे की तो शुद्धच आहे पण कसा अपवित्राशी संबंधित झाला, म्हणजे आत्म्यासंबंधीच ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तिथं आत्मचर्चा यांच्याकडं नितांत होते. विशद उदंड गाती, कोणी येऊ, दुसरा विषयच नाही. हे जे काही महात्म्य आहेत यांच्याजवळ कोणी आलं तरी बोलायचं असेल तर फक्त आत्मचर्चाच, दुसरा काही विषय तिथं होत नाही. हे बहु असो यापरी, कीर्तित माते अवधारी, एक विचरती चराचरी पंडुकुमारा. अशाप्रमाणे हे जे काही भक्त आहेत ते माझीच कीर्ती गात गात सगळीकडं फिरत असतात. विचरती, विचरती म्हणजे इकडं तिकडं फिरतात. कुठं फिरतात तर चराचरी, म्हणजे स्थिर असणारं, स्थावर असणाऱ्या जगतात आणि सजीव असणाऱ्याच्या ठिकाणी सगळीकडं फिरतात. त्यांच्या ठिकाणी काय आहे की चराचर एक परमात्माच आहे सगळा, म्हणून ते सतत फिरत राहतात, एक ठिकाणी स्थिर नाहीत. आणि त्यामुळं काय होतं की जिथं जिथं जे लोकांना ह्यांच्या भेटीगाठी होतात त्यांना या आत्मचर्चेबद्दल, भगवंताच्या नामाबद्दल, नामघोषाबद्दल माहिती होते आणि लोक काही ते सांगते त्याप्रमाणे करायला लागतात. असा हा सगळा एक जो कोणी भक्त आहे की जो सतत कीर्तन करतो. आता महात्मे काय काय करतात हे सांगायचं आहे. एका महात्म्याने कोणतं अंग घेतलं तर कीर्तनाचं अंग घेतलं आणि कीर्तनाच्या अंगानं ते सगळीकडं प्रबोधन करत चाललेले आहेत. मग आणिक जे अर्जुना साविया बहुवा जतना, पंचप्राणा मना पाडावू घेऊनी. आता दुसरे जे आहेत त्यांच्याबद्दल सांगतात की हे पण महात्मे आहेत, यांनी काय केलं तर ह्यांनी आपलं जे काय आहे आत्मस्वरूप प्राप्त करून घेण्याकरता ज्या ज्या गोष्टी तिथं लागतात ते करतात. मग याच्यासाठी काय काय करावं लागतं तर पंचप्राण म्हणजे पाची प्राण यांची काय आहे वाटचाल करून घ्यायची. आणि दुसरं त्यांच्याबरोबर कोणाला घ्यायचं तर मनाला घ्यायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्याजवळ जर काही असेल तर जे आत्मप्राप्ती करून घेणं, त्याला आत्मसाक्षात्कार म्हणायचं, त्याचा जो काही विषय ह्यांनी घेतलेला आहे. आता त्याच्याकरता प्राणाची मनाची मदत घेत हे त्या योगाकडं म्हणजे ध्यान योगाकडं निघालेले आहेत. बाहेरी यमनियमांची काठी लाविली,
आतू वज्रासनाची पवळी पन्नासली, वरी प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे. आता पहिल्यांदा काय केलं त्यांनी, हे सगळं करण्याकरता जसं कोणीही मनुष्य एकांतात बसण्याच्या वेळेला काय करतो, तर ज्या खोलीत जाऊन बसायचं आहे त्या खोलीत बसतो, दारं लावून घेतो, कुठलाही कोणाचाही आवाज आपल्याला येऊ नये ह्याची काळजी घेतो. आता हे जसं आहे तसं एखादं काय आहे की रोप लावलं तर त्या रोपाला काही इतर श्वापदानं जनावरानं तोंड लावू नये, कीड लागू नये म्हणून त्या ठिकाणी कुंपण करायचं असतं. तर इथं त्यांनी दाखवलं की हे सगळं ध्यानयोग करायचा असेल तर यम आणि नियम ह्याची काय आहे, कुंपणच आहे, काठी लावली. आता त्याचं काय केलं, आंतर अभ्यास होण्याकरता बाह्य गोष्टी काय केलेल्या आहेत तर त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. यम आणि नियम हे कोण आहेत तर बहिरंगी साधन आहे. हे साधन बाहेरचं पूर्ण झालं तरच अंतरंगी साधनाकडं आपली चांगल्या प्रकारची वाटचाल होते. आता त्यांनी बाहेर काय करायचं तर इंद्रिये कशी ताब्यात घ्यायची, मन कसं ताब्यात घ्यायचं, आपलं आचरण कसं शुद्ध ठेवायचं, हे सगळं यमनियमामध्ये ते सगळं पूर्ण केलं. आतू वज्रासनाची पवळी पन्नासली. आणि मग या आत्मसाक्षात्काराकरता आसन घालायचे, त्याच्याकरता त्यांनी वज्रासन घातलं. आणि वज्रासनानंतर इतके पक्क असं त्याचं आसन तयार झालं की त्यामुळं त्यांची जी काही आंतराभ्यासाची जागा आहे, आंतरसाधना आहे, त्याचा उपयोग होऊ लागला. तर सगळेच महात्मे वज्रासनच घालतात असं नाही, कारण वज्रासन हे काय असतं की काही योगियांना घालता येतं, काही योगियाला घालता येत नाही. मग त्यांचे कोणी पद्मासनात बसल, कोणी वज्रासनात बसल, कोणी सिद्धासनात बसल, कोणी सहजासनात बसल, ज्यांना ज्या आसनाची सवय येते. पण हे काय आहे की जसं एखादी गोष्ट आत काही होऊ नये म्हणून जशी बाहेर काठी, तशी इथंसुद्धा काय आहे, अंतराभ्यास होण्याकरता पवळी म्हणजे जसं एखादं काय आहे की संरक्षण भिंत उभा करावी, तसं या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यामुळं या सगळ्या आतल्या आता बाहेरची स्थिती झाली. आता आत काय प्राप्त करायचं आहे तर वरी प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे. आता तिथं मात्र काय केलेलं आहे की मग प्राणायाम सुरू झाला. प्राणायाम काय आहे तर ये जा करणार आहे. त्याच्या ठिकाणी जी गोष्ट आहे ती चालू झाली म्हणजे चालू झाली. एखादं जसं यंत्र आपण चालू केलं की ते चालू राहतं, आता त्याला चालू करावं लागतं. पण प्राणायाम नावाचं यंत्र जे आहे ते आपलं कसं आहे, अखंड चालू आहे. त्याच्या ठिकाणी काही पुन्हा चालू करायची गरज नाही. एकदा भगवंतानी आपल्या जन्माच्या काही कालावधीत प्राणायाम चालू करून दिला की जोपर्यंत भगवंताने आपल्याला दिलेला आहे तोपर्यंत आपलं आयुष्य असतं. तसं इथं सुरू झालं. पण ह्याने काय केलं, ही जे वाहणारी यंत्र आहेत, सतत प्राण येतो जातो, आपण त्याचं काम करतो, समान आपलं आपलं काम करतो, उदानाला काम दिलं आहे ते करतो, व्यानाचंही चालू आहे. पण हे सगळे एकत्र आणण्याकरता, कारण ह्या ती वाहती यंत्रे यांची कामं येतं ते आपलं आपलं काम करतात, पण त्यांच्या ठिकाणी एक करण्याचं काम या अभ्यासात केलं जातं. ते तर उल्हाट शक्तीचे उजिवडे, मनपवनाचे निसुरवाडे, 17वीचे पाणी आडे बळी याविले. आता तिथं हे सगळं करत असताना जी आपली कुंडलिनी शक्ती, ती कुंडलिनी शक्ती जागी होते. अर्थात काय होतं, तिन्ही बंद पडतात. आणि जेव्हा मधला बंद पडतो तेव्हा कुंडलिनी जागी होते. आणि मग ती जे काही असणारा हा प्राण आहे त्या प्राणासह मनपवनाचे आता मन का, तर मनाचे संकल्प विकल्प सगळे संपले म्हणून मनही शुद्ध झालं. त्याच्यासह त्यांचे जे काय आहे त्यांचं साह्य घेणं हे गरजेचं आहे. तिथून कुठं जाते हे सगळं प्राणायाम संयमित झालेला आपला प्राण कुठंपर्यंत जातो तर 17वीचे पाणी आडे. मग तो कुठपर्यंत जातो तर 17वी म्हणजे काय तर 5
10 हे इंद्रिये आणि 5 प्राण आणि अंतःकरण, हे सगळे जे काय आहे हे झाले 16 आणि 17वा परमात्मा, मग त्याला 17वी याचे असं म्हटलेलं आहे. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली. आता आपण पाहत आहोत इथपर्यंत आलो. अगोदर काय पाहिलं? यमनियम ते 2, पुढं काय पाहिलं? आसन, त्याच्यानंतर प्राणायाम, आणि आता पाहायचं आहे ते प्रत्याहार. प्रत्याहारे ख्याती केली. कारण ख्याती म्हणजे काय? तर जी गोष्ट आपल्याला थोडी काय आहे विचारानंच करायची असते, जिच्या ठिकाणी विचारपूर्वकताने संबंध येतो ती ख्याती. आणि प्रत्याहार काय आहे? तर सहजासहजी तो आपल्या ठिकाणी जसं आसन साधल, प्राणायाम साधतील, पण प्रत्याहार लगेचच्या लगेच साधल असं सांगता येत नाही. मग त्याला परिपूर्ण करण्याकरता त्यांनी एकदा का प्रत्याहार साधला तर काय होईल? तर विकाराची संपिली बोहिली. आता जे विकार आहेत, काय विकार आहेत? आपल्या ठिकाणी अनेक प्रकारानं उठणारे उमाळे आहेत, काम, क्रोध, मद, मत्सर, हे सगळे, आणि शिवाय शरीर देहाचे जे काय असणारे ते, मनाचे असणारे ते, हे सगळेच काय आहेत? विकार संपिली बोहली. आता ह्यांचं सगळा नाश करून टाकला. हे विकार काही राहिले नाहीत. इंद्रिये बांधून आणली हृदयातू. आणि इंद्रियांना आता त्या ठिकाणी काही नाही, विषयच बाहेरचे बंद केले तर इंद्रिये काय करतील? इंद्रियेसुद्धा आपला धर्म सोडून देतात आणि अंतर्मुख होण्याकरता अंतःकरणात, हृदयातू याचा अर्थ अंतःकरणात येऊन ते लय पावतात. तव धारणा वारू दाटिले, महाभूतांचे एक वटले, मग चतुरंग सैन्य निवटले संकल्पाचे. आता त्यांच्याजवळ जर काही असेल तर प्रत्याहार झाल्यानंतर पुढचं जे अष्टांग योगातलं आलं ते धारणा. धारणा काय आहे? धारणा ही जोपर्यंत आपली पक्की होत नाही तोपर्यंत ध्यानापर्यंत आपण जात नाही. मग त्याच्यावर जो काही बसलेला असतो त्यांनी काय काय करायचं? तर त्यांनी पंचमहाभूत जे आहेत त्या पंचमहाभूताचं स्वतंत्रपणे त्यांचे स्वतंत्र विषय आहेत, त्या सगळ्याला त्याने आता स्थिर केलं, एक झालं. मग कर्मफळ आहेत आणि फळासाठी संकल्प उभा राहतात, त्या संकल्पाला त्या ठिकाणी थांबवलं. आणि मग मिथ्याज्ञानानं आपण उगाचच मनोरथ करतो, बाह्य पदार्थाशी आपले काय आहे मानसिक व्यवहार काही जुळवून घेतो, हे सगळं. आणि पुन्हा काय उरलं तर विषयाचं स्मरण. म्हणजे काय काय पाहिलं आपण? पंचमहाभूताला एकत्र केलं, संकल्प सगळे संपवले, मिथ्याज्ञानानं अंतःकरणात जे काही निष्करण भासाने निर्माण होलेल्या पदार्थांचा संबंध तो संपवला, आणि विषयाचे जे स्मरण आहेत ते संपवले. ह्याला त्यांनी म्हणलंय चतुरंग सैन्य. हे चारी जे आहेत ह्याच्यावर त्यांनी काय केलेलं आहे की सगळं संपवलंय. आता जर काही असेल तर धारणेमुळं ध्यानाकडे जायला सगळी वाट रिकामी झालेली आहे. तयावरी जैत रे जैत, म्हणून ध्यानाचे निशान वाजत, दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र. आता मग झालं, एकदा धारणेतनं ध्यानात गेला की जिंकलो रे जिंकलो. जैत रे जैत म्हणजे जिंकलो रे जिंकलो. आता मला काही नाही, सगळं माझ्या हातात आलेलं आहे असं समजून जे ध्यानाची परिपक्वता करतात. आत्तापर्यंत आपण काय पाहिलं? तर जसं मागच्या ओवीत पाहिलं की धारणा वारू म्हणजे घोड्यावर बसून चतुरंग सैन्यानं जसं युद्ध करायचं असतं तसं हे धारणेनं युद्धच केलं ध्यानात परिपक्व होण्याकरता. आणि त्यामुळं जय झाला की आपलं निशाण तिथं लावलं जातं. ध्यानाचे निशाण वाजतं, ध्यानाचे निशाण तिथं लावले ते म्हणजे काय? तर दिसे तन्मयाचे झळकत. हे निशाण म्हणजे कोणचं आहे? एकरूप झाला, आत्मस्वरूपाशी एकरूप झाला, हेच ते निशाण आहे. आणि तिथं एक छत्र सुरू झालं. आता जे काही स्वतःचं आहे तेच, म्हणजे आपलं राज्य होतंच ते आता इथं आल्यावर त्या राजाला जसं हे पण मिळतं आणि दोन्ही एका छत्राखाली येतात, तसे आता हे ध्यानरूपी
एकछत्र तयार झालं. पाठी समाधी श्रियेच्या अशेखा, आत्मानुभव राज्य सुखा, पट्टाभिषेकू देखा समरसे झाला. एकदा ध्यानाची तन्मयता लागली की मग मनुष्य पुढचं क्रम जो आहे ते म्हणजे समाधी. समाधीच्या ठिकाणी तो आता स्थिर झाला आणि तिथं निसतं नाही. आता एकदा समाधी प्राप्त झाली की ध्यान परिपक्व झालं, त्याला म्हणायचं दृढ अपरोक्ष. दृढ अपरोक्षत्व आलं की समाधीचं सुख प्राप्त होतं. त्या समाधीच्या सुखाच्या ठिकाणी काय आहे तर आत्मानुभव राज्य सुख. आत्मानुभव घेण्याचं हे जे आहे, हे आत्मानुभव म्हणजेच आत्मरूपाशी एक झाला हे राज्यच आहे आणि ते सुख त्याला प्राप्त झालं. नुसतं नाही तर तिथं त्याचा अभिषेक झाला. पट्टाभिषेकू देखा, तो तिथं स्थिर झाला. म्हणजे ध्यानाच्या मांडणीत ध्यान परिपूर्ण होईपर्यंत सगळं झालंच. आता समाधीतही तो एक झाला, समरसे जाहला. ही काय आहे, त्या योगियानं म्हणजे त्या महात्म्यानं आपली साधना करत इथं जाऊन पोचले. आपण 2 भाग पाहिले. पहिला भाग काय पाहिला, कीर्तनाचा पाहिला. कीर्तनात नामघोष करत आणि कीर्तनाचं सगळा जयघोष किंवा नटनाच करत हे कसे परिपक्व झाले, म्हणजे लोकाभिमुख झाले. हे साधू कसे आहेत, महात्मे तो लोकाभिमुख आहे. स्वतःही प्राप्त करून घेतलं आणि सगळ्याला प्रबोधन दिलं आणि दुसऱ्यांची सगळ्यांची पापं नाहीशी केली त्यांचं आहे. हे मात्र स्वतःच्या पुरतेत. हे आपला अभ्यास करत करत कुठं जाऊन पोचले, समाधीच्या ठिकाणी, आणि समाधीत समरस होऊन गेले. यांच्याजवळ जर काही असेल तर स्वतः पुरते. म्हणजे ब्रह्मज्ञान यामध्ये फरक असा असतो की एक आपले सगळ्याच्या उपयोगी पडतेला असे असतात आणि काही स्वतः पुरते असतात. सगळं करायचं ते साधन स्वतः पुरतंच आणि स्वतःच त्या ठिकाणी आनंद भोगायचा. आपण ह्या दुसऱ्या भक्ताबद्दल म्हणजे महात्म्याचं दुसरं साधन जे आहे त्याचा विचार आतापर्यंत केला. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता ऐक सांगेन जे करीती एक. आता तिसरा भाग सांगणार आहे. पहिल्या भागातलं पाहिलं, दुसऱ्या भागातलं पाहिलं. आता तिसरा जो भाग आहे त्याच्याकरता ते काय करतात ते सांगतात. तरी दोन्ही पालवेरी जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचोनी चराचरी जाणती ना. आता त्याने उदाहरण दिलं की जसं एखादं उपरण आहे आणि इकडचं भाग आणि तिकडचा भाग म्हणजे हे बाजू पदराची जिकडं दशा असतात ती आणि दुसरी दशा असलेली जर एकाला एक चिटकवली तर 2 पदराच्या ऐवजी एक होऊन जातं. ती घडी एक झाली. दोन्ही पालवेरी, इकडचा पदर आणि इकडचा पदर, जैसा एक तंतू अंबरी. आता तिथं काय, अंबर म्हणजे वस्त्र. तिथं जसं तुम्हाला सगळे दोन्ही काय जे असतील त्यातले धागे ते एक झाल्यासारखे वाटतात. तैसा मी वाचोनी चराचरी जाणती ना. तसं यांच्या ठिकाणी हे जगन हा परमात्मा असं राहिलं नाही, कारण दोन्ही पदर एक झाले. जग नावाचा पदर, आत्मा नावाचा पदर किंवा परमात्मा नावाचा पदर एक करून टाकलं. वेगळं वेगळं काही नाही. चराचर आणि परमात्मा हा सगळा एकच आहे. असं ज्यांच्या ठिकाणी आता परिपक्व झालं ते साधू, त्यांचं कसं चाललेलं असतं अभ्यास, ते काय करतात त्याबद्दल सांगायचं आहे. आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे. आता यांच्या ठिकाणी कसं आहे, सर्वव्यापी परमात्मा सर्व व्यापक आहे. मग त्यांना दुसरं काही दिसतच नाही का, म्हणले दिसतं ना. तर काय दिसतं तर पहिल्यांदा सुरुवातीचा जीव, पहिला जीव कोण आहे तर ब्रह्मदेवच आहे. ब्रह्मदेवापासून ते मशकापर्यंत म्हणजे लहानात लहान कीटक तिथपर्यंत सगळं माझं स्वरूप आहे असं त्यांच्या ठिकाणी. म्हणजे हे सगळे भूत मात्र दिसत जरी असले तरी परमात्माच हे सगळं झालेलं आहे. माझी समस्त हे जाणे स्वरूप माझे. मग सगळं जर काही असेल, माझी समस्त हे जाणोनी स्वरूप माझे, माझं स्वरूप आहे. मीच जसं
11व्या अध्यायात 13व्या अध्यायात सांगितलं का नाही, माझेच हात आहेत, माझेच पाय आहेत, माझेच डोळे आहेत, सगळा मीच आहे सगळं. तसं हे इथं मांडलं. आता हे सगळं भगवंताचंच रूप आहे. जसे जसे डोळे दिसतील ते भगवंताचे, हात दिसतील ते भगवंताचे, सगळं काही भगवत स्वरूप आहे. मग वाड धाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेणती, देखलिये वस्तू उजुलुंटिती मीच म्हणोनी. आता त्यांच्या ठिकाणी आपल्यात कसं असतं, श्रेष्ठ कनिष्ठ असतं. आपण गाईला श्रेष्ठ ठरवतो, पण त्याच्यासारखे चतुष्पाद प्राणीत गाईजवळ जसा म्हैस आहे, घोडा आहे, अजून काही आहेत, बैल आहे, ह्यांना कोणी काही नाही. गाईला जसं आपण नमस्कार करतो, गाईला हात घेऊन आपलं काय आहे पाया पडतो, तसं इतर प्राण्याला नाही का. आपल्याला ह्यात श्रेष्ठ कनिष्ठत्व आहे. हे नाही तसे, ह्यांच्या दृष्टीने सगळं सारखं. म्हणून त्यांनी दाखवलं की हे वाड दाखुटे न म्हणती, म्हणजे हे मोठा आहे आणि हा लहान आहे असं ह्यांच्याजवळ नाही. मग जे काय असेल, सजीव असो निर्जीव असो, कुठलंही काही असलं तरी ह्यांच्या दृष्टीनं ते सगळं एकच आहे, सगळीकडंच एक आहे. म्हणजे जसं एखादं धान्याची रास असते, त्याच्यात काही दाणे बारीक असतील, काही मोठे असतील, पण आपण सरसकट भरतो, तसं ही वस्तू सरसकट सारखी असं स्वतःला समजतात. आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्यायोग्य निर्णवे, एकसरे व्यक्तिमात्राची नावे, नमुची आवडे. आपण एवढा महात्मा आहे, आपण एवढे अभ्यासू आहोत, याचं काही त्यांच्याकडं नाही. ते स्वतःला मोठं समजतच नाहीत. मग काय करतात, तर जे जे समोर येईल व्यक्तिमात्राचे नि नावे, कोणती व्यक्ती समोर येऊ त्याला नमस्कारच करणार, त्याच्या पायावर डोकं ठेवणार. ते आपण कोण आहेत आणि हे कोण आहे बघत नाहीत. समोर माणूस आला की ठेवला त्याच्या पायावर डोकं, सतत सगळ्याला नमस्कार करतच हे फिरत असतात. जैसे उंची उदक पडिले, ते तळवटवरी ये उगेले, तैसे नमिजे भूत जात देखिले, ऐसा स्वभाव चितयाचा. जसं पाणी एकदा उंचावर पडल्यावर ते वाहत वाहत खालीच जातं, तळाकडं जातं, तसं हे समोर कोणी दिसू द्या त्यांना नमस्कार करणं हीच ह्यांची भक्ती आहे. का फळलिया तरुची शाखा, सहजे भूमीसी उतरे देखा, तैसे जीव मात्र असे का कालावधी. त्याने आता नमुना सांगितला. जसं एखादं फळझाड आहे, उदाहरणार्थ आंब्याचं झाड आहे, त्याला एकदा फळं लागली की जितकी फळं मोठी मोठी होतील तसं तसं ती फांदी खाली उतरायला लागते, जमिनीकडे यायला लागते, म्हणजे फांदी खाली झुकते. तसं ह्यांचं आहे. कुणी समोर दिसले की लगेच नमस्काराला खाली वाकणार. प्रत्येकाला काय आहे नमस्कार. तैसे नमिजे भूत जात देखिले, जे जे काय असेल, मागच्या ओवीत त्यांनी म्हटलं तसं जे कोणी असेल त्यांना नमस्कार करणं हा त्यांचा नित्याचा स्वभाव आहे. अखंड अगर्वता होवोनी असती, तया ते विनयो हेची संपत्ती, जे जय जय मंत्री अर्पिती माझ्याची ठाई. आता ह्यांच्याजवळ कसलाही गर्व नाही, अगर्व आहेत. आणि काय करतात, तर जे कोणी असेल त्याच्या पुढं विनयानं नम्र भावनेने जायचं आणि त्याला देव समजायचं, जय जय त्याला म्हणायचं, आणि जय जय मंत्री अर्पिती, सतत त्या समोर आलाय तो देवच आहे असं समजून जय जयकार करायचा, माझं स्वरूप समजायचं आणि तिथं नमस्कार करायचा. नमिती मानाभिमान गळाले, नमिता मानाभिमान गळाले, म्हणून अवचिते ते मीची झाले, ऐसे निरंतर मिसळले उपासिती. आता मुळातच शास्त्र असं सांगतं किंवा तत्त्वज्ञान असं सांगतं की भगवंतात आणि आपल्यात फरक कशाचा आहे, तर अहंकाराचीच भिंत फक्त मध्ये. आणि ह्यांच्यामुळं काय होतं, प्रत्येकाला नमस्कार केल्यामुळं मानाभिमान गळाले, अहंकार निघून जातो आणि मग ते माझ्या ठिकाणी एकरूप होतात. ऐसे निरंतर
मिसळले उपासिती, असे माझ्याच ठिकाणी एकरूप होऊन यांची उपासना चाललेली आहे. पुंडलिक वरदारी विठ्ठल सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव